नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज एम्प्लॉयबिलिटी स्किलच्या या आपल्या कम्युनिकेशन स्किल मॉडेल 3च्या या चॅप्टर 1 लेसन 1मध्ये आपलं सर्वांचे पुनश्च स्वागत आहे. आज आपण मध्ये बऱ्याच एक 15 दिवसाचा कालखंडमध्ये केल्यानंतर आपण हा कम्युनिकेशन स्किलचा हा लेसन करतो आहोत. यापूर्वी आपण एम्प्लॉयबिलिटी स्किलमधील IT लिटरसी हा भाग आपण संपवलेला आहे. त्याची एक टेस्ट पण आपण तुम्हाला मी पाठवली होती. जर टेस्ट नसेल भेटली तर या व्हिडिओच्या लिंकमध्ये मी टेस्टची लिंक पाठवतो आहे. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पाठवतो आहे, तर आपण सर्वांनी टेस्ट द्यावी. तर आता हा आपला तिसरा मॉड्यूल आहे. याच्यामध्ये कम्युनिकेशन स्किल हा लेसन आहे. आता कम्युनिकेशन स्किलचा आपला इम्पॉर्टन्स काय आहे, कम्युनिकेशन अँड इट्स इम्पॉर्टन्स. तर या लेसनचा ऑब्जेक्ट आहे, ॲट द एंड ऑफ धिस लेसन यू शॅल बी एबल टू डिफाईन कम्युनिकेशन अँड इट्स व्हेरियस थेअरी. हा लेसन आजचा संपल्यानंतर आपल्याला कम्युनिकेशन आणि त्याची व्हेरियस थेअरीजबद्दल माहिती होईल. एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन, लिस्ट ऑफ व्हेरियस कंपोनंट्स ऑफ कम्युनिकेशन प्रोसेस अँड मीन्स ऑफ कम्युनिकेशन. हे आजच्या आपल्या लेसनला आपल्याला लेसनमध्ये आपल्याला कळणार आहे. आता महत्त्वाचं म्हणजे कम्युनिकेशन हे कशासाठी आपल्याला इथं दिलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जाताल तर इंडस्ट्रीमध्ये तुमच्या इंटरव्ह्यूपासून तर इंडस्ट्रीमध्ये काम करताना तुम्हाला टेक्निकल स्किल बरोबरच, जसं आपण एम्प्लॉयबिलिटी स्किल सुरुवातीला आपण कम्प्युटर लिटरसी जसं बघितलं होतं, कम्प्युटर स्किल हा चॅप्टर तुम्हाला कम्प्युटर स्किलसुद्धा जसं महत्त्वाचं आहे त्याच पद्धतीने कम्युनिकेशन स्किलसुद्धा हे तुम्हाला तुमच्या पूर्ण आयुष्यामध्ये, तुमच्या पूर्ण करिअरमध्ये कम्युनिकेशन स्किल हे अतिशय आवश्यक असणार आहे. तर त्याचंच आपण आज हा चॅप्टर आपण सुरू करतो आहे. तर आता अगदी बेसिकपासून आपल्याला सुरुवात करू. व्हॉट इज कम्युनिकेशन. आता इथं बघा, हे चित्र दाखवलेलं आहे आपल्याला. कम्युनिकेशन करतायत हे दोघं जण. The ability just a minute. The ability to communicate is primary factor that distinguishes between human and animals. बघा, अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे. ह्युमन म्हणजे माणूस आणि ॲनिमल प्राणी यांच्यामध्ये जो डिफरन्स आहे तो फक्त कम्युनिकेशन्स. जनावर किंवा जे प्राणी आहेत यांना कम्युनिकेशन नाही, ते कम्युनिकेट करू शकत नाही एकमेकासोबत. जे की करतात परंतु त्यांचं कम्युनिकेशन एवढं इफेक्टिव्ह नाही. जे की ह्युमन्स बिईंग म्हणजे माणसामध्ये जे कम्युनिकेशन आहे ते इतकं स्ट्रॉंग आहे. त्यामुळे माणसाची एवढी प्रगती झाली प्राण्यांपेक्षा. तर हे कम्युनिकेट इज द प्रायमरी फॅक्टर दॅट डिस्टिंग्विश. कम्युनिकेशन हे एक बेसिक फॅक्टर आहे की जो मनुष्य आणि प्राण्यामध्ये विभागणी करतो. इतकी मोठ्या प्रमाणात आपला प्रगती झाली माणसाची, परंतु प्राणी जिथल्या तिथं आहे. अँड इट इज द ॲबिलिटी टू कम्युनिकेट वेल दॅट डिस्टिंग्विश वन इंडिव्हिज्युअल अँड अनदर. आता हे बघा, अजून महत्त्वाचं वाक्य. आता हे झालं कम्युनिकेशनमुळे आपण मनुष्य प्राणी सुधारलो, परंतु इट इज द ॲबिलिटी टू कम्युनिकेट म्हणजे एखाद्याची जी ॲबिलिटी आहे चांगल्या प्रकारे कम्युनिकेशन करायची, तर त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये तोच डिफरन्स होतो की त्याची जे प्रगती आहे किंवा तो जो फास्ट त्याचा जे करिअरचा ग्राफ वाढतो, त्याच्या कम्युनिकेशनचा एक महत्त्वाचा एक भाग आहे. तो सक्सेस होत जातो. व्हॉट इज द कम्युनिकेशन. आता बघा, हा प्रश्न आहे, व्हॉट इज कम्युनिकेशन. कम्युनिकेशन काय. संवाद, कम्युनिकेशन, एकमेकाशी चर्चा, एकमेकाचे आपण विचार मांडणे, विचाराची देवाणघेवाण, एकमेकाला संदेश देणे, एकमेकाला एखादी इन्फॉर्मेशन देणे. दिस इज कम्युनिकेशन. देर आर मेनी ॲन्सर्स फॉर दिस क्वेश्चन्स. तुम्हाला खूप ॲन्सर्स मिळतील याचे, खूप ॲन्सर मिळतील याचे. देर आर मेनी ॲन्सर्स. आता बघा, बेसिक या फिगरकडे बघा. कम्युनिकेशन्स जे होतं ते 2 किंवा अनेक व्यक्तीमध्ये होतं.
एक महत्त्वाचा एक जो महत्त्वाचा आहे हा सेंडर, जो कम्युनिकेशन इन्फॉर्मेशन सेंड करतो हा सेंडर, ही इन्फॉर्मेशन आहे. हा रिसिव्हर, हा त्याला रिसीव करतो. पुन्हा हा सेंडर बनतो, इन्फॉर्मेशन इकडे पाठवतो, हा रिसिव्हर बनतो. ही प्रक्रिया चालूच असते. आता याच्यामध्ये इथं एक सेंडर दाखवला, एक रिसिव्हर दाखवला आणि ही इन्फॉर्मेशन दाखवली. तर अनेक सेंडर असू शकतात, अनेक रिसिव्हर असू शकतात. कम्युनिकेशन इज द प्रोसेस ऑफ ट्रान्सफॉर्मिंग इन्फॉर्मेशन वन टू अनदर. सोपं. कम्युनिकेशन इज प्रोसेस. ही प्रोसेस अशी आहे की इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करते एकापासून दुसऱ्याकडे. तर इन्फॉर्मेशन कॅन बी वर्ड्स. आता इन्फॉर्मेशन काय असू शकते? वर्ड असू शकते, शब्द. गेस्चर. गेस्चर म्हणजे काय? गेस्चर म्हणजे आपण हातवारे जे करतो. आपण आता समजा मी तुम्हाला किंवा बसा म्हटलं, तोंडाने आवाज न करता असं केलं, बसा, गेस्चर. त्यानंतर ड्रॉइंग ने सुद्धा आपण कम्युनिकेशन करतो. समजा आपल्या आयटीआयच्या इमारतीवर आपण वॉशरूम आणि बांध दाखवला, कोणी येणाऱ्याला लगेच त्या ड्रॉइंगने कळतं की इकडे वॉशरूम आहे. पेंटिंग्स, हेच पुन्हा तुम्हाला सांगितलं. सॉंग्स, म्युझिक, अशा विविध चॅनलद्वारे आपण कम्युनिकेशन करू शकतो. कम्युनिकेशन इज द शेअरिंग ऑफ आयडियाज अँड इन्फॉर्मेशन. नुसती इन्फॉर्मेशन शेअर नाही करत आपण, तर आयडियाजसुद्धा शेअर करतो आपण या कम्युनिकेशनद्वारे. These ideas or information could be passed by even gentle touch or look. आता हे आयडियाज, कम्युनिकेशन फक्त बोलून नाही होत. आपण एखादी आयडियाज आहे किंवा एखादी इन्फॉर्मेशन आहे, आपण जस्ट इवन जंटल टच आणि किंवा बघून सुद्धा आपण एखादी इन्फॉर्मेशन किंवा एखादा आपण डोळ्याच्या इशाऱ्याद्वारे सुद्धा आपण कम्युनिकेशन करू शकतो किंवा एखाद्या जंटल टचने सुद्धा आपण कम्युनिकेशन करू शकतो. आता उदाहरण द्यायचं, एक क्लास चालू आहे, सगळे मुलं ऐकत आहेत, टीचर शिकवत आहेत, परंतु एका मुलाचं लक्ष नाही आहे क्लासमध्ये. आणि टीचर जाऊन काय करतात की टीचरच्या लक्षात येतं की हा मुलगा बाहेर बघतोय खिडकीच्या, आणि टीचरच्या लक्षात येतं, टीचर शिकवता हळूच त्या मुलाजवळ जातात आणि फाडकन ठेवतात त्याच्या पाठीमध्ये. हे झालं कम्युनिकेशन. हे एक प्रकारचं कम्युनिकेशन. काही बोलले नाही टीचर, परंतु ते कम्युनिकेशन त्याला कळालं की टीचरने आपल्या पाठीत बुक्का का मारला. आणि तेच कम्युनिकेशन सगळ्या विद्यार्थ्यालाही कळालं की नाही, सरने याला मारलं म्हणजे आपणही याला लक्ष देणं आवश्यक आहे, नाही आपल्यालाही फटका बसेल. हे सुद्धा एक कम्युनिकेशनचा प्रकार आहे. म्हणजे कुठलाही शब्द न वापरता जंटल टच नाही, परंतु जंटल नाही टच आहे, परंतु जोराचा टच दिला त्यांनी. इवन सच ए नॉन व्हर्बल गेस्चर्स वुड कम्युनिकेट ए मेसेज लाऊड अँड क्लिअर. त्याने ते सांगितलं की बोलण्यापेक्षा जर असे नॉन व्हर्बल गेस्चर्स वुड कम्युनिकेट, खूप क्लिअर मेसेज जातो आणि जोरात मेसेज जातो, असं जर नॉन व्हर्बल केलं तर. तसं करू नका, जस्ट इज जोकिंग, तुम्हाला क्लिअर कळावं म्हणून. त्यानंतर कम्युनिकेशन इज द ॲक्ट ऑफ ट्रान्समिटिंग अँड रिसिव्हिंग इन्फॉर्मेशन. इट्स ॲक्ट, ट्रान्समिट करणे, एखादी इन्फॉर्मेशन ट्रान्समिट करणे किंवा रिसीव्ह करणे, हे सुद्धा कम्युनिकेशन आहे. इन धिस मॉडल advocated by Claude Shannon and Warren Weaver, communication process was more technical than previous two. This model 3 or 5 elements in communication process are. आता या कम्युनिकेशन प्रोसेसमध्ये 5 एलिमेंट्स आहे. तर हे दाखवले आपण 5 एलिमेंट्स कोणते. इथं फिगर पण दाखवलेली आहे, फिगर नंबर 3 वरती. ही फिगर नंबर 3 आहे. या फिगर नंबर 3 मध्ये एलिमेंट्स दाखवलेले आहे. तुम्हाला मी आता इथं थोडक्यात सांगतो ते एलिमेंट्स काय आहे. सोर्स टू प्रोड्यूस मेसेज. सोर्स म्हणजे उगम, कुठून उगम झाला, हे टू प्रोड्यूस मेसेज, हा एक एलिमेंट आहे. ट्रान्समीटर विच इनकोड्स मेसेज. आता ट्रान्समीटर एक असतो जो की त्या मेसेजला पाठवतो आणि इनकोड करतो, पुन्हा पाठवताना इनकोड करतो. आणि चॅनल ट्रान्सफर टू द मेसेज. त्यानंतर चॅनल, कोणत्या चॅनलला ते ट्रान्सफर होतं मेसेज. ते डेस्टिनेशन म्हणजे ज्याला रिसिव्ह करायचा आहे तो मेसेज, तो एक डेस्टिनेशन. अँड रिसिव्हर टू डिकोड द मेसेज.
त्याने डिकोड करायचं आहे, म्हणजे ते जे कोड करून ठेवलेला असतो इथून तो इथे डिकोड करायचा आहे रिसिव्हरने, इथे डिकोड करायचा. तर ह्या फिगरमध्ये दाखवलेला आहे आपल्याला हा सोर्स आहे, इथे हा दाखवलेला आहे सोर्स, म्हणजे जिथून आपल्याला मेसेज तयार होतो तो सोर्स ज्यावेळेस पाहतो इथं त्याला इनकोड होतो, तो मेसेज एका विशिष्ट याच्यामध्ये इनकोडिंग होतो आणि ह्या चॅनलद्वारे ह्या रिसिव्हरकडे जातो. इथे डिकोडर आहे, इनकोड केल्यानंतर म्हणजे त्याला हा इथे डिकोड होतो, म्हणजे ते रिसिव्हरला कळेल अशा भाषेमध्ये तो डिकोड होतो आणि रिसिव्हरकडे जातो आणि तो मेसेज त्याला मिळतो. हे चॅनल आहे. आता या चॅनलला डिस्टर्बन्स करण्यासाठी मध्ये भरपूर तुम्हाला डिस्टर्बन्स असतात, हे नॉईज आहे, आणखी काही असे वेगवेगळे मेसेज येतात, परंतु ह्या सोर्सपासून निघालेला मेसेज या रिसिव्हरपर्यंत करेक्ट पोहोचावा यासाठी हे मध्ये चॅनल्स इनकोडर डिकोडर असतात. This is the model. Even noise that interrupt or changes the message is also considered as the element. आता हे नॉईजमध्ये असतं, जसं वर्गात तुम्हाला मी आत्ताच उदाहरण दिलं, ज्यावेळेस टीचर टीच करत असतात त्यावेळेस इतर आणि गोंगाट चालू असतो खूप मोठा आणि टीचर शिकवत असतात, तर टीचर जे शिकवतात ते सोर्स आहे, ते त्या चॅनलमार्फत ज्यावेळेस तुमच्यापर्यंत जात असतं त्यावेळेस हे मध्ये काही विद्यार्थी बोलणारे असतात, कुठं मोठे आवाज चालू असतो, कुठं बाहेर आवाज चालू असतो, एक डिस्टर्बन्स असतात ह्या चॅनलला आणि बऱ्याचदा तो मेसेज आपला करेक्ट त्या ट्रेनिंग्सपर्यंत जात नाही. ज्यावेळेस शिकवत असतात त्यावेळेस असं लक्षात येतं आणि सगळ्याच मुलांपर्यंत हा मेसेज क्लिअर जात नाही. काही विद्यार्थी अगदी सिरियसली रिसीव करतात. वेन ए पर्सन स्पीक्स टू अनदर पर्सन, एखादा माणूस दुसऱ्या माणसासोबत बोलत आहे, स्पीकर्स ब्रेन इज द सोर्स, म्हणजे जो बोलत आहे दुसऱ्या पर्सनशी त्याचा ब्रेन हा सोर्स आहे या इन्फॉर्मेशनचा, या कम्युनिकेशनचा, विच युजेस लँग्वेज टू इनकोड धिस मेसेज अँड सेंड धिस थ्रू चॅनल. आता ज्यावेळेस एखाद्याच्या डोक्यामध्ये एखादी कल्पना किंवा एखादा इन्फॉर्मेशन चालू असते तर त्या डोक्यामधून ती ज्यावेळेस कम्युनिकेट होत असते तर ती त्या एका लँग्वेजमध्ये इनकोड होते. एखादी लँग्वेज आहे, समजा आता मी मराठीमध्ये बोलतो आहे, माझ्या डोक्यामध्ये चाललेलं आहे, मी मराठीतून बोलून तुम्हाला सांगतो आहे, तर हे डिकोडिंग करतो आहे मी मराठीमध्ये तुम्हाला, आणि धिस चॅनल कुड फेस टू फेस, म्हणजे चॅनल हे फेस टू फेस असू शकतो, ओव्हर टेलिफोन असू शकतो, किंवा आता मी तुम्हाला यूट्यूबवर जे शिकवतो आहे हे सुद्धा एक चॅनलच आहे. तर ह्या पद्धतीने मी तुम्हाला माझ्या डोक्यातून जी इन्फॉर्मेशन आहे ते तुम्हाला डिकोड करतो आहे मराठी भाषेमध्ये आणि तुम्हाला पाठवतो आहे या चॅनलच्या माध्यमातून, आणि धिस मेसेज रिचेस टू लिसनर्स इयर्स, तुमच्या इयरपर्यंत जाते आणि त्याला डिकोड करते लँग्वेजमधून आणि तुमच्या ब्रेनपर्यंत जाते, आणि तुम्ही फीडबॅक देता कॉमेंट्सच्या माध्यमातून मला की तुम्हाला कळालेलं आहे किंवा नाही, किंवा प्रत्यक्ष बोलत असताना तुम्ही इंटरॅक्ट करतात. दिस इज द कम्युनिकेशन्स. ओके, बट धिस मॉडल हॅड वन बेसिक फ्लो, इट इज व्हेरी लिनियर. हे सरळ सरळ आपण कम्युनिकेशन आहे, हे तुमच्या रिसिव्हरपर्यंत जातं की नाही, करेक्ट जातं की नाही हे आपण एक्झॅक्टली सांगू शकत नाही. बट रिॲलिटी इट डझंट नॉट हॅपन. ॲक्च्युली जसं मला पाहिजे आहे, जी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचावी तशी पोहोचते का नाही हे नक्की सांगू शकत नाही आपण. आता हे वाक्य ज्यावेळेस आय एम ओके, हे ज्यावेळेस एखादं वाक्य एखाद्याला मी सांगतो आहे प्रत्यक्षात, त्याला ॲक्च्युली त्याला कळत नाही व्हॉट इज मीन. आय एम फिलिंग ग्रेट, आय एम हॅपी, आय वॉज फिलिंग अनवेल, मागे मला बरं वाटत होतं, आता मी फक्त एवढंच म्हणलं आय एम ओके. तर त्या ज्या व्यक्तीला आहे त्याला एक असे वेगवेगळे प्रश्न पडतात की हे खरं आहे का, आय एम हॅपी, मी फक्त म्हणा आय एम ओके, पण त्याला वाटतं मला खूप चांगलं वाटतं आहे, किंवा एखाद्याला वाटतं आय एम हॅपी, एखाद्याला वाटतं मी आधी बरोबर नव्हतो, माझी तब्येत बरी नव्हती पण आता बरं वाटतं आहे, आय वॉज व्हेरी अपसेट अर्ली परंतु आता आय एम फिलिंग वेल. असे वेगवेगळे अर्थ त्याच्या डोक्यात निघू शकतात. म्हणजे मी कम्युनिकेट केलं फक्त आय एम ओके, परंतु त्याच्या डोक्यामध्ये हे एवढे वेगवेगळ्या प्रकारचे त्याला वाटतं की प्रश्न पडतात, ओके ऑर एनी सच मिनिंग, किंवा याच्या प्रकारे अजून काही क्वेश्चन्स पडतात. द रिसिव्हर विल अंडरस्टँड दीज डिफरन्स मिनिंग्स जस्ट बाय लिसनिंग टू फ्रेज. ओके, वेगवेगळे मिनिंग्स त्याला वाटतात, म्हणून ते कम्युनिकेशनचं योग्य मेसेज आपण त्याला दिला पाहिजे.
कम्युनिकेशन कॅन बी डिफाईन्ड ॲज, आता आपण इथं बघूया की कम्युनिकेशन काय, कसं डिफाईन करायचं. अ गिव्हिंग or exchanging information, signals or message by talk, gesture or writing. This is the communication. म्हणजे हे एक गिव्हिंग म्हणजे देणे किंवा एक्सचेंज करणे, एकमेकाशी एक्सचेंज करणे म्हणजे देवाणघेवाण करणे. ऑफ द इन्फॉर्मेशन, एखादी माहिती देणे किंवा एक्सचेंज करणे. बाय सिग्नल, एखादं सिग्नल देऊन, किंवा मेसेज बाय टाक, बोलून, किंवा गेस्चर म्हणजे असं केलं, या इकडे या, टाटा जाय, हे गेस्चर. आपण न बोलता आपण गेस्चरने जे देतो ते. आणि टाक म्हणजे बोलून. आणि रायटिंग म्हणजे लेखी, आपण मेसेज टाकला एखादा रायटिंगमध्ये व्हॉट्सअपवर किंवा लेखी पत्र पाठवलं तर दॅट इज द रायटिंग. अशा वेगवेगळ्या प्रकारे जे कम्युनिकेशन होतं, जी एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन होती, एक गिव्हिंग ऑफ इन्फॉर्मेशन होती, त्याला कम्युनिकेशन असे म्हणतात. दिस इज द कम्युनिकेशन. द आर्ट ऑफ एक्सप्रेसिंग आयडियाज, स्पेशली इन स्पीच अँड रायटिंग. इट इज द आर्ट ऑफ एक्सप्रेसिंग आयडिया. त्याला आर्ट म्हणू शकतो आपण त्याला, की कला आहे ती की एखादी आयडिया एक्सप्रेस करायची, स्पेशली इन स्पीच, बोलून किंवा रायटिंगमध्ये. ही सुद्धा कम्युनिकेशनची डिफिनेशन आहे. ए सायन्स ऑफ ट्रान्समिटिंग इन्फॉर्मेशन्स. The science of transmitting information, especially in symbols. हे कम्युनिकेशन, इट इज द सायन्स ऑफ ट्रान्समिशन. एखादी इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करायची स्पेशली इन सिम्बॉल्स देऊन इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करायची. ए मीन्स ऑफ कम्युनिकेशन, अ सिस्टीम फॉर सेंडिंग अँड रिसिविंग मेसेज ॲज एनी टेलिफोन ऑर समथिंग सिमिलर. एखाद्या टेलिफोनने आपण मेसेज देतो किंवा आणखी कशाने मेसेज देतो, मेलने देतो, तर हे सुद्धा कम्युनिकेशन आहे. दिस इज डेफिनेशन शोज, या सर्व डेफिनेशन काय करतात, दॅट देर आर डिफरंट टाईप्स ऑफ कम्युनिकेशन विच कॅन बी ग्रुप्ड अंडर व्हर्बल अँड नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. म्हणजे खूप प्रकारचे कम्युनिकेशन्स आहे, खूप टाईपचे कम्युनिकेशन्स आहे. त्याला आपण ग्रुप करू शकतो, व्हर्बल अँड नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. आता व्हर्बल अँड नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे काय. व्हर्बल म्हणजे शाब्दिक, नॉन व्हर्बल म्हणजे शब्द न वापरता. आता नॉन व्हर्बल कम्युनिकेशन इन्व्हॉल्व्स एक्सचेंजिंग द इन्फॉर्मेशन ऑर ट्रान्समिशन डाटा विदाउट यूज ऑफ वर्ड्स. सिंपल सांगू शकता तुम्ही. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन इन्व्हॉल्व्स एक्सचेंजिंग इन्फॉर्मेशन ऑर ट्रान्समिशन. म्हणजे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन कशामध्ये इन्व्हॉल्व आहे, तर एक्सचेंज करतो तो इन्फॉर्मेशन किंवा ट्रान्सफर करतो, एखादी माहितीची देवाणघेवाण होती, पण केव्हा नॉट विदाउट यूज ऑफ वर्ड. आता सांगायचं उदाहरण सांगू शकतो तुम्हाला. मगाशी क्लासचं सांगितलं, टीचर शिकवत आहेत, मुलं गडबड करतात, पण शिक्षकाच्या लक्षात येतं, मागे बघून असं फक्त डोळे वर करून असं बघतात शिक्षक, चडी चूप वर्ग. दिस इज नॉन व्हर्बल. बोलले का सर, काही बोलू नका, काहीच नाही. दिस इज नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. याच पद्धतीचे खूप आपण बघतो. आपण घरामध्ये सुद्धा तुम्हाला ज्यावेळेस वडील किंवा आई रागावते, न बोलता फक्त हात असा वर केला, जस्ट असा हात वर केला की समजून जायचं आई रागावलेली. आपण जे चुकीचं काही एखादं करत असेल, गपचूप शांत बसून जायचं. दॅट इज अ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. देर आर मेनी एक्झाम्पल्स ऑफ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन्स इन द वर्ल्ड. तुम्हाला मी सांगितलं. आता एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. ट्रॅफिक लाईट, तर आपण नेहमी गाडी चालवतो, सिग्नलवर बघतो, तिथं कोणी सांगतं आपल्याला तिथं थांबा, पण एक ट्रॅफिक लाईट असतो, तो काही बोलत नाही, फक्त तो सिग्नल दाखवतो. रेड, ग्रीन, कळून जातं आपल्याला. ग्रीन असलं की जायचं, रेड असलं की दॅट इज नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. हे तुम्हाला उदाहरण येऊ शकते, एक्झाम्पल. त्यानंतर बॉडी लँग्वेज, गेस्चर अँड फेशियल एक्सप्रेशन्स ऑल्सो आर नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. तुम्हाला मी आता फेशियल एक्सप्रेशनचं सांगितलं की शिक्षकाने जर डोळे वाटावरून बघितलं की आपण शांत बसून जातो, तर हे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन्स आहे. आता व्हर्बल कम्युनिकेशन्स,
आता व्हर्बल कम्युनिकेशन, unlike non-verbal communication, verbal communication needs commonly accepted meanings of sound for sound to be understood by others. तर या ठिकाणी व्हर्बल याच्यामध्ये आपण बोलून कम्युनिकेशन करतो किंवा व्हर्बल कम्युनिकेशन करतो की ज्या भाषेमध्ये समोरच्याला कळेल अशा भाषेमध्ये आपण एक प्रकारचा साऊंड निर्माण करतो, आवाज निर्माण करतो किंवा बोलतो, त्याला व्हर्बल कम्युनिकेशन म्हणतात. इन ऑर्डर टू कम्युनिकेट इट नीड्स पर्सन हू नॉट ओनली नोज द लँग्वेज बट ऑल्सो कल्चरल कन्सेप्ट. आता या ठिकाणी बघा तुम्ही, व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये ज्यावेळेस आपण कम्युनिकेशन करतो तर त्या समोरच्या व्यक्तीला त्याची लँग्वेजसुद्धा कळाली पाहिजे. समजा आता आपल्या क्लासमध्ये सगळे मराठी बोलणारे आणि एक तेलुगू बोलणारी मुलगी येऊन बसली, तिला तेलुगूशिवाय दुसरी येत नाही आणि मी मराठीत शिकवतो आहे, तुम्हाला सगळ्यांना कळतं पण त्या मुलीला काहीच कळत नाही, कारण तिला तेलुगू येतं, मराठी कळत नाही. इथं कम्युनिकेशन होईल का? नेव्हर. ए पर्सन हू नॉट ओनली नोज द लँग्वेज, त्याला लँग्वेजच माहीत नाही, त्याला ते डिकोडिंगच करत नाही मी काय बोलतोय ते, त्याच्यामुळे इथे कम्युनिकेशन होत नाही. व्हर्बल कम्युनिकेशन कुड आयदर बाय ओरल ऑर रिटन. व्हर्बल कम्युनिकेशन तोंडी किंवा लेखी आपण लिहून जर एखादा मेसेज टाईप केला तर हे सुद्धा व्हर्बल कम्युनिकेशन होतं. नॉट ऑल व्हर्बल कम्युनिकेशन इज प्लॅन्ड अँड सिस्टमाइज्ड. सगळेच व्हर्बल कम्युनिकेशन प्लॅन्ड आणि सिस्टमाइज्ड नसतात. जसं ॲनिमल आणि बर्ड्स ते सुद्धा यूज करतात व्हर्बल कम्युनिकेशन्स. आता तुम्ही मगाशी सांगितलं की त्यांना कम्युनिकेशन नाही आहे, परंतु तेवढं इफेक्टिव्ह नाही. ते सुद्धा काही साऊंड्स असतात त्यांचे, काही दे हॅव देअर ओन लँग्वेज. साऊंड्स, ग्रँट्स, बार्क्स, भुंकतात कुत्रे, त्यांनाच कळतं ते कशामुळे भुंकतात, आपल्याला नाही कळत. आपण म्हणतो काय कुत्रे भुंकू राहिले, तर हे त्यांचे कम्युनिकेशन आहे, परंतु ते इफेक्टिव्ह नाही, तेवढे काही लिमिटेड आहे त्याच्यात. तर ते सुद्धा एक वे आहे कम्युनिकेशनचं त्यांचं. वी कॅन ऑल्सो फर्दर डिव्हायडेड कम्युनिकेशन ॲज ए फॉर्मल अँड इनफॉर्मल. आता आपण बघितलं की महत्त्वाचे दोन कम्युनिकेशन, व्हर्बल अँड नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. आता याच्यामध्ये आपण आणखी एक दोन प्रकारचे डिव्हाइड करू शकतो आपण कम्युनिकेशनला, व्हर्बल अँड नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. कम्युनिकेशन ऑल्सो फर्दर डिवाइडेड फॉर्मल and informal communication. The meaning of sentence changes depending upon the contents. Each sentence spoken in formal setup means one thing was properly mean. आता याच्यामध्ये फॉर्मल आणि इनफॉर्मल कम्युनिकेशन काय आहे हे सांगतो. एखादा वर्ड आपण ज्या पद्धतीने बोलतोय किंवा कोण बोलतोय याच्यावर लक्षात घ्या. आता तुमच्या घरामध्ये तुमच्या आईने सांगितलं क्लीन दी रूम क्लीन कर, हे तुमच्या आईने सांगितलं, तर हे इनफॉर्मल इन्स्ट्रक्शन दिलं तुमच्या आईने की अरे बेटा प्लीज एवढं रूम क्लीन कर. हे इनफॉर्मल आहे का? ते तुमच्या बहुतेक तुम्ही करतच नाही सांगितलं तर आईने, असं मला वाटतं. लॉकडाऊनमध्ये केलं असेल काम. तर हे एक इनफॉर्मल कम्युनिकेशन होतं. बट जर एखाद्या कंपनीमध्ये सुपरवायझर जर एम्प्लॉईला म्हणाला, सुपरवायझर टू एम्प्लॉई की क्लीन द रूम, मग ती ऑर्डर शकते, इट इज द कमांड, मग ते फॉर्मल कम्युनिकेशन होतं. इट इज द फॉर्मल कम्युनिकेशन आणि ती कमांड होती. त्याचा अर्थ वेगळा होतो, ते करावंच लागतं त्याला. हा महत्त्वाचा डिफरन्स आहे फॉर्मल अँड इनफॉर्मल कम्युनिकेशन. आता मीन्स ऑफ कम्युनिकेशन, डिफरंट मीन्स ऑफ कम्युनिकेशन, there are different means of communications. A few countries ago, people knew only a few kinds of communication. They could speak to each other, they could send their message from one place to by another by drum sounds and smoke signals. Later they started to use mail. पूर्वी देशामध्ये खूप कमी प्रकारचे कम्युनिकेशन्स होते, काइंड्स ऑफ खूप कमी प्रकारचे. ते फक्त बोलता येत असायचं. ते कुड स्पीक्स, ते बोलू शकत होते एकमेकाशी, या पद्धतीने ते कम्युनिकेशन करत होतं. ते कुड सेंड देअर मेसेज फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस बाय ड्रम साऊंड्स. म्हणजे एका
गावामध्ये त्यांना दुसऱ्याकडे जर काही मेसेज द्यायचा आहे, त्याच्यासाठी ते काय करतात, त्यांचं एक विशिष्ट साऊंड ठरलेलं असायचं, ड्रम्सचा किंवा स्मोकवरती जाळ करून त्याचे सिग्नल द्यायचा की त्या गावातल्या दुसऱ्या लोकांपर्यंत सिग्नल पोहोचवलं जायचं. हे अशा पद्धतीचे कम्युनिकेशनचे वे त्यापूर्वी होते, अस्तित्वात होते. लेटर नंतर आता आपण खूप प्रकारचे कम्युनिकेशनचे साधनं वापरू शकतो. मेल वापरू शकतो, मेसेंजर वापरू शकतो, त्यानंतर मध्ये पत्रही होते, टेलिफोन आहे, न्यूजपेपर्स आहे. खूप आता तर सध्या तर या जगामध्ये तर मेसेजचं तर तुम्हाला तर तुम्ही तर वापरत आहात भरपूर प्रकारचे. तर याचं एक चित्र दाखवलं बघा तुम्हाला की आपण कशा पद्धतीने मेसेज आपण पाठवू शकतो. हे न्यूजपेपर आहे. हे पूर्वी अशी गावामध्ये काही जर एखादा संकट आलं तर ही मोठी घंटा असायची, वाजवायची. हा ग्रामोफोन आहे पूर्वीचा, हा फोन आहे. आता हे मोबाईल, कॉम्प्युटर्स आलेले आहे, लॅपटॉप्स आलेले आहे. हे या माईकद्वारे कम्युनिकेशन. रेडिओ होता पूर्वी, मोबाईल आहे, टी व्ही आहे, सॅटेलाईट्स आहे. हे मुलं खेळतात बघा असं एक कम्युनिकेशनचं एक छोटंसं वायर लावून, अँटिना. तर खूप वेगवेगळ्या कम्युनिकेशन्सचे आपल्याकडे आता साधनं सध्या उपलब्ध आहेत. तर मित्र हो, आजच्या ह्या चॅप्टरमध्ये आपण इथेच थांबूया. उद्या आपण बघणार आहोत प्रॅक्टिस ऑन कम्युनिकेशन स्किल्स, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन्स. याच्यामध्ये काय बघणार आहोत आपण, स्टेट द प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन, परस्यू द वे टू व्हिज्युअलाइज ए पिक्चर, यूज नॉन व्हर्बल कम्युनिकेशन टू कन्वे मेसेज, आयडेंटिफाय डिफरंट कंपोनंट्स ऑफ कम्युनिकेशन प्रोसेस. हे 4 ऑब्जेक्टिव्स आपण उद्याच्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. तर कृपया तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये आजचा लेसन समजला किंवा नाही, किंवा काही एखादा क्वेश्चन्स असेल तर कृपया टाका, जेणेकरून मग आपल्या या लेसनमध्ये आपण इम्प्रूव्हमेंट करू शकतो. धन्यवाद सर्वांचे.